मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण रात्री ह्याला थांबलो होतो राजस्थानी हॉटेलला. जेवण वगैरे तिथंच केलं आणि तिथं झोपलो. आता तिथून निघालो 1-1.5 किलोमीटर चालू आहे, आपण जास्त नाही आलो. आणि अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा की आपले व्हिडिओ कसे होतात काय. तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. सकाळच्या वाजता 7:30 वाजून गेल्यात, म्हणजे 7:30 वाजून गेल्यात. आणि आपण आलो आता येलापूर गावच्या मागे, म्हणजे 17-18 किलोमीटर. आता मी जरा एक लोकेशन बघा कसं आहे. पूर्ण जंगल आहे, जंगलाच्या मधनं रोड आहे. कम से कम हा 100 किलोमीटरचा रोड आहे ह्याच्यामधनं, आपलं जंगलाच्या मधनं. आणि 100 किलोमीटर जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. राईट मारला की गोव्याला जातो, लेफ्ट मारला की कन्याकुमारी हायवे चालू होतो, म्हणजे पनवेल कन्याकुमारी हायवे जो आता नवीन चालू झाला आहे. आणि लोकेशन एकदम मस्त आहे. सकाळ सकाळ आपलं ऊन नाही काय नाही, आणि गार पण लई लागतं या त्याच्यामुळं, ऊन नसल्यामुळं. तरी हलका हलका जरा ऊन पडायला लागले. पण आता बघूया, अजून नाश्ता वगैरे काही केला नाही, म्हणजे अजून फ्रेश वगैरे झाला नाही, ब्रश केला नाही, नाश्ता केला नाही. घाट उतरून एक ट्रॅव्हल ढाबा आहे, म्हणजे लक्झरी हॉटेल आहे. तिथं जाऊन आपण नाश्ता वगैरे करणार आहे, फ्रेश बिश होणार आहे. तर चला घाटाला आली भावानं सुरुवात. आता घाट म्हणजे कमी से कम 12-13 किलोमीटरचा घाट आहे, उतरायला पण आणि चढायला पण. आणि ह्या घाटात कसं आहे, रोज काही ना काहीतरी गाडी पडलेली असते, नाही तर ॲक्सिडेंट झालेला असतो. म्हणजे जरा डेंजर घाट आहे हा. पण आता बघा दिसलं तुम्हाला पुढं. आणि हे घाट उतरून गेले आपल्याला थोडं पुढं जाऊन घाट उतरून एक 5-10 किलोमीटरवर आपल्याला नाश्त्याला थांबायचं आहे. तिथं मग फ्रेश वगैरे होऊन ब्रश वगैरे करून मग नाश्ता बिष्टा करून निघणार आहे आपण. तरी तिथं जायला नाही म्हणत तरी 9 वाजता, आत्ता झालं 8 वाजून 12 मिनिटं झाल्यात. अजून एक तासाभर तरी लागेलच तिथं जायला. लोकेशन बघा एकदा कसं आहे, व्ह्यू बघा घाटाचा कसा आहे. सगळे झाडच आहे, जंगलच पूर्ण. काय म्हणजे असं ऊन यायला सुद्धा जागा नाही, असं जंगल आहे. जेवढा रस्ता आहे तेवढा स्पेस आहे, नाही तर इकडे काहीच नाही, असं पूर्ण जंगल आहे. दोन्ही साईडनं जंगल आणि त्याच्यामधनं रस्ता गेला आहे बघा. मस्त असं लोकेशन आहे. आणि गार वाटतं या, गार तर लागतंय सोडा, त्याचा विषयच नाही. थोडं तरी ऊन पाहिजे, पण ऊन काय भेटणं झालंय. पण आता काय करता, चला घाट दाखवतो. आलोय घाट उतरून आणि इथं थांबलोय. लोकेशन मस्त आहे, पूर्ण झाडं बिड आहे ते, पण हाईट आहे डोंगराची. आणि कसं आहे माहिती आहे का, जेवढी सुंदर वस्तू तेवढं धोकादायक असं म्हणतात ना, की बरोबरच आहे बरं का. कारण की घाटात 2-4 गाड्या पडल्या होत्या, म्हणजे एवढं चांगलं वातावरण आहे हे, तरीसुद्धा अपघात होत्यात हे होत्यात. म्हणजे कसं असतं, जास्त कुठल्या गोष्टीचं पण हे करून चालत नाही. आणि गाड्या माणसात व्यवस्थित चालवत नाही, ते काय नाही, ते स्पीड कंट्रोल नाही काय नाही. त्याच्यामुळं गाड्या 2-3 आता हे सकाळ सकाळ दाखवायचं नाही म्हणून दाखवत नाही. नाहीतर बऱ्यापैकी गाड्या पडलेल्याच असते त्या रस्त्याला. इथं आपली गाडी लागली आहे, मस्तपैकी वातावरण. आणि आता थोडं राहिलं आहे, खाली जाऊन आपण नाश्ता वगैरे करणार आहे, ब्रश वगैरे फ्रेश होऊन मग पुढं निघणार आहे. तर चला निघूया, पुढं जाऊया, नाश्ता वगैरे करूया आणि निघूया. आलो इथं हॉटेलवर. आत्ता वाजले ते बघा 9:22 झाले. त्या गाडी लावली तिकडं. आलो हॉटेलवर. गाड्या जरा लय जोरात येते तिथं उताराला. आणि लोकेशन बघा कसं आहे, मस्त झाडात हॉटेल आहे इथं. इथं काय इडली वडा आहे, इडली सांबर, वडा सांबर असं भेटतं नाश्त्याला. नाश्ता बिष्टा व्यवस्थित भेटतो, काय विषय नाही. आणि इथून आपल्याला नाही म्हणलं तरी एक अजून तरी 70-80 किलोमीटर जायचं आहे अजून लेप मारायला मेन हायवेला. पण आपण सरळ जाणार नाही, कारण की रस्ता खराब आहे सरळ. तर चला नाश्ता करूया आणि निघूया. आपण सांगितलं डोसा,
डोसाच खाऊया म्हणलं, दुसरं काय खाणार, वडा बी आहे पण म्हणलं डोसा खाऊया. डोस्याचं बघूया कसं काय होतंय. कसं गाडी लावली इथं, ते इकडे बसते आपलं नाश्त्याला. काय नाश्ता बिष्टा आपला सगळा. आणि आता निघायचं डोक्यात टायर वगैरे चेक करूया आणि निघूया. आपण काय ह्या सरळ रोडनं जाणार ना, पुढं जाऊन एक रोड आहे आतमध्ये, तिथून ग्रेस बेस बी आहे, करावं लागतंय काय माहिती. बघूया आता पुढं जाऊन. ह्या रोडनं जाणार नाही, पुढं जाऊन इथून एक 5-6 किलोमीटरवरनं राईट मारणार, लेफ्ट मारणार. आपण लेफ्ट मारून जाणार आहे इडालाचा पंप. रात्री नसतो वरती झोपलो होतो, इथं येऊन झोपणार होतो. आणि हे हॉटेल आहे, नाश्ता वगैरे चांगला भेटतो, मस्त एकदम स्वस्तात, मस्त टेन्शन नाही. आणि आपली गाडी आता बघू मालाचं कसं काय नियोजन, ज्या फुटलं आहे का काय बघायचं ना. पहिल्यांदा इथून निघूया, मग दुपारी आता जेवायचं नियोजन तर काय डोक्यात नाही, पण तरी बघूया, भूक लागली तर थांबूया. आपलं रेग्युलर हॉटेल आहे आपलं कोल्हापुरी मयूर हॉटेल, तिथं जाऊन. 10 वाजून 6 मिनटं झाल्यात आणि आपण आलो आहे आता त्या रोडवरनं टर्न मारून आलो. म्हणजे जेव्हा आपण बाहेर निघालो त्या रोडवरनं टर्न मारून आलो लेफ्टला. इकडं जरा रस्ता चांगला आहे, खराब नाही एवढा, काय नाही. त्या रोडला म्हणजे त्या रोडला लय रस्ता खराब आहे, खड्ड्यान बिड्डन पडला, गाडी लय वागते, त्याच्यामुळे इकडून आलो या. आणि जास्त रस्ता आहे बारीक, पण रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. पण ह्या रस्त्याला पण खराब रस्ता आहे, पण खड्डा वगैरे भरल्या सगळं, असं म्हणजे काय जास्त गाडी वाकत नाही काय नाही, त्याच्यामुळं काय एवढा प्रॉब्लेम येत नाही. रस्ता बारीक आहे पण काय प्रॉब्लेम नाही एवढा, म्हणजे टेन्शन नाही. गाड्या कमी येते या रोडला, मोठ्या गाड्या नसते त्या. फायनली 10 वाजून 55 मिनिटांना आपण तो रोड सोडला आणि 4 लाईनला लागलो या. 4 लाईन म्हणजे आता इथून थोडाफार सिंगल बी आहे, थोडाफार 4 लाईन पण आहे, कारण की काम चालू आहे काय ठिकाणी, काय ठिकाणी आहेच 4 लाईन, काय ठिकाणी ते डिवायडरचं ह्याचं काम चाललं आहे, त्याच्यामुळं तिथं नाही. रस्त्याचं बी काम मोठा रस्ता करायचा, 6 लाईन करायचा चालला ना, त्याच्यामुळे एवढं काय रस्ता अजून चालू नाही झाला, म्हणजे अजून रस्त्याची कामं चाललेली. आणि हे रोड आहे असं सरळ डायरेक्ट आता त्रिवेंद्रम कन्याकुमारी त्या साईडला गेला आहे. इथं एक चेक नाका आहे, ते आता गाडी काय चेकिंग बिकिंग करत नाहीत, पण पोलीस असते तिथं, पण परमनंट चेक नाका आहे इथं. कधी कधी थांबवून एंट्री वगैरे घेतात. तर चला ते हे चेक नाका पास करूया. 12 वाजता द्या, 12 वाजून 1 मिनटं झाला आहे आणि आलो आता होनावर पास करून. आणि विषय असा आहे की गाडी एक पण सोबत नाही आपल्या, एकटंच चाललो या उन्हात आणायचं. एवढं ऊन लागतंय काय बेकार बोलायचं काम नाही. रात्री गार लागत होतं, आता ऊन लागतंय. आणि स्पीड ब्रेकर एक नको तेवढं टाकून ठेवलं रस्त्याला, नुसतं ब्रेक दाबून वैताग आलाय नुसता. पण आता काय करायचं, पर्याय नाही, त्याच्यामुळं चालावं तर लागतंय, थांबून थोडी चालणार आहे. आणि होनावरची नदी बरंच मोठं पात्र आहे या नदीचं, पण आपल्या नर्मदा नदीचं गुजरातच्या कसं पात्र आहे तसं या नदीचं पात्र आहे. मोठंच्या मोठं बॅकवॉटर आहे का नदी माहीत नाही, पण आहे. पहिलं विषय कसा होता, इथं गाड्या थांबायच्या माग आणि बोटीतनं पलीकडे जात होत्या. आता कमसे कम त्याला 7-8 वर्ष झाले की बोटीतनं गाड्या जात होत्या आणि पलीकडे उतरायच्या. त्याच्यानंतर आता ब्रिज बांधला, सगळं झालं. आता पहिलं होतं तसं की बाबा गाड्या आली की इथं मागच थांबवायची आणि तिथून मग परत ती गाडी परत बोटीत घालायची आणि बोटीतनं परत तिकडं त्या टोकाला नेऊन उतरवायची. मग तिथून परत पलीकडं केरला, मँगलोर, कुणाचा काय माल असं तिकडं जायचं. बसवाल्यांचं बी तसंच होतं, बसवाली माणसं आणायची इतक्या, तिथनं परत बोटमध्ये बसायची बसवाली पॅसेंजर आणि परत तिकडं जाऊन दुसऱ्या ह्याच्यात जाऊन बसायची बसमध्ये. कारण की मोठी नदी आहे, भरपूर मोठी नदी आहे आणि इकडं समुद्र ह्या साईडला सगळा, त्याच्यामुळं झालं आता फोन कोणाचाच काय नाही, कारण की आलंच ना रस्त्याला कोण नाही, त्याच्यामुळं फोन पण नाही काय नाही कोणाचा. तरी पण समोरून आले ते 1-2 गाड्या, आता हॉटेलवर जाऊन थांबायचं, तिथं जेवण सगळं आले गाड्या तर सोबत करायचं, नाही तर मग आपलं जेवण करून निघायचं. कारण की एक तर आपल्याला उशीर झाला आहे, ऑलरेडी उशीर झालेला आहे, त्याच्यामुळं आपण थांबणार नाही, टाईम वेस्ट घालवणार नाही, आपण जायचं. 4 वाजल्या त्यानं आपण आलो आता कोंदापूरच्या मागं आहे, म्हणजे कोंदापूर पास करून आलो या. कोंदापूर टोल नाक्याच्या मागं आहे अजून आपण. आता आलाच बहुतेक कोंदापूर टोल नाका जवळ झाला आहे. आणि ब्रेक सेटिंग करायचं होतं, पण ब्रेक सेटिंग मला काय नव्हतं तिथं, म्हणजे आलाच नव्हता
काय आज काहीतरी वाटतं इलेक्शन काहीतरी आहे इथलं कर्नाटकचं का काल झालं काय माहीत नाही, पण त्याच्यामुळं आज सुट्ट्यात बऱ्यापैकी आणि ब्रेक सेटिंगवाला पण नव्हता, त्याच्यामुळे ब्रेक सेटिंग वगैरे काय केलं नाही आणि ग्रेस वगैरे काय आपण मारून जातो, त्याच्यामुळं ग्रेस पण काय मारलं नाही. आणि आता बघूया पुढं जाऊन चहा वगैरे काहीतरी जेवाय थांबायचं होतं, पण जेवाय काय थांबलोच नाही. समुद्रावर पण थांबायचं होतं, पण ते पण थांबता आलं नाही का, तर ब्लॉग सोडायचा होता आपला अपलोड करायचा होता आणि तो ब्लॉग गेलो उद्या सकाळी 7 वाजता आपला एडिट करून आता उशीर झाला, त्याच्यामुळे शेड्यूलमध्ये सोडला आपण. उद्या सकाळी 7 वाजता अपलोड होईल आपला ब्लॉग. आणि विषय असा आहे की आता इथून आपल्याला संध्याकाळी 7 वाजता बॉर्डर पास करायची, त्याच्यामुळं लवकर जाऊन बी काय फायदा नाही. त्याच्यामुळे आपलं चालू आहे दमादमान चालू आहे, जास्त काय असं म्हणजे पळवा नाही काय नाही, 60च्या स्पीडनं चालू आहे, जास्त काय ट्रॅफिक पण नाही रोडला काय नाही, त्याच्यामुळे आपलं दमादमान चालू आहे. आता एक टोल नाक्यावर जाऊन चहा वगैरे काहीतरी घेऊया, टोल नाका पास करूया आणि शक्यतो टोल नाक्यावर एक म्हणलं 5-10 मिनटं थांबावं. हो आता तिथं टोल नाक्यावर गेल्यावर कसं काय होतं काय नाही, आता चहा पिऊन आपलं निघूया. 5:26 झाल्यात आणि आलो आत्ता आपण उडपी पास करून आलो आहे आणि थोडं राहिलं आता बॉर्डरला, म्हणजे आता 1 तास 1.5 तासात आपण बॉर्डरला पोचल, 2 तासात एक बॉर्डरला पोचल. बघूया बॉर्डरला गेल्यावर किती वाजता आत घालायचे काय, बॉर्डरला गेल्यावर किती वाजता आत घालायचे काय बघूया. आता म्हणलं तर आम्हाला 7च्या नंतरच घाला म्हणून केरला बॉर्डरला, पण बघूया आता किती वाजता तिथे गेल्यावर. तर थोडंफार चहा वगैरे काय इथं घ्यायचा होता चहा टोल नाक्यावर, पण टोल नाक्यावर गाडी लावायची जागा नाही, एवढं ट्रॅफिक म्हणजे रस्त्याला तर गाड्या नाही, त्या टोल नाक्यावर कुठून आल्या गाड्या एवढं काय माहिती, भरपूर गाड्या होत्या टोल नाक्यावरची, त्याच्यामुळे गाडी लावायची जागा नव्हती. आणि आपण काय रस्त्याला गाडी जास्त लावत नाही, कारण की विषय होतो परत मागणी येणार कोणतरी चिकटलं काय झालं म्हणजे अंगलट खेळायची काम आहे, त्याच्यामुळे आपण काय रोडला गाडी थांबवत नाही काय नाही. आणि आता थोडं राहिलं आहे कमसे कम एक 40-45 किलोमीटर बॉर्डर मँगलोर राहिलं आहे आणि तिथून पुढे एक 5-6 किलोमीटरवर बॉर्डर आहे. म्हणजे थोडक्यात नाही म्हणलं तरी 6:30-7 वाजेपर्यंत तरी आपण पोचतोय, असं बी 6:30-7 वाजेपर्यंत पोचतोय बॉर्डरला. तर बघूया तिथे गेल्यावर कसं काय होतंय काय, गाडी असते सोबत तर घालायची नाही तर मग आपलं म्हणजे असं टेन्शन वगैरे काय नाही किंवा त्रास वगैरे काय नाही दिवसा घालायला. पण बघूया आता किती संध्याकाळचं घातलं मग ट्रॅफिक वगैरे लागत नाही काय नाही, त्याच्यामुळे संध्याकाळी घालायची. असं काय बाकीचं काय नाही की प्रॉब्लेम काय नाही बॉर्डरचं किंवा पोलीस ताप देतात काय नाही, फक्त ट्रॅफिक लागतं. आणि आता रोड झाला आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकचा नाही एवढा विषय काय, पण तरी पण काय ठिकाणी रोड नाही काय नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक असते, त्याच्यामुळं घालत नाही आम्ही. 7च्या नंतर कसं जरा ट्रॅफिक हळूहळू व्हायला जातं आणि जरा ऊन पण हळूहळू कमी व्हायला लागलं, त्याच्यामुळे गाडी पण चालते व्यवस्थित. वाज 6:15 झाले तर आलो आहे आपण सर्कलला. आता इथून काय 2 ते 3 किलोमीटरवर बॉर्डर आहे. बघूया आता असे बी 6:15 वाजत आले त्या आणि सिग्नल लागला आहे. इकडं आतमध्ये मँगलोरला गेला रोड, इकडं परत बाहेर निघतो, इकडं तुमकूर त्या साईडला निघतो रोड बँगलोरला जायला. आणि राहिलं आहे थोडंसं किलोमीटर, राहिलं आहे थोडंसं म्हणजे कमसे कम एक 1-2 किलोमीटरवर राहिले, 2 नाही पण एक 3-4 किलोमीटर पकडून चाला बॉर्डरला. आणि तिथून मग डायरेक्ट आता जाणारच आहे आपण काय थांबायच्या भानगडीत पडणार नाही, ते थांबलंच पाहिजे असं काय नाही. आता जायचं आपण जास्तोवर बरोबर ट्रॅफिक बिफिक निवळत आहे, काय विषय नाही. आणि मँगलोर हलका आता अंधार पण पडायला लागला आहे मँगलोरमध्ये. मँगलोर युनिव्हर्सिटी रोड आहे, म्हणजे आतमध्ये गेला त्या बस गेली तिथून खाली मँगलोर युनिव्हर्सिटी रोड किंवा गेला केरला बॉर्डरला. आणि सिटीच्या मधनं चालायचं म्हणलं का नाही की जरा लय सांभाळून चालायला लागतं या. विषय काय होतो मोटरसायकलवाली 4 व्हीलरवाली आणि इकडे कर्नाटकातलं खतरनाक सिस्टम आहे, काय बघत नाही इकडं तिकडं, डायरेक्ट रोडवर घुसते ती, अजिबात इकडं बघत नाही तिकडं बघत नाही, गाडी येते नाही येते तसला त्यांच्याशी काही संबंध नाही. डायरेक्ट म्हणजे हाय स्पीडनंच गाडी मेन रोडला आणतात. आता म्हणजे त्यांना काय फरकच पडत नाही की बाबा गाडी कंट्रोल होती नाही होती अंगावाली काय झालं तसलं काय नाही. येणे त्यांना फक्त एवढंच माहिती आपल्याला मेन रोडला एंट्री करायची आहे. मग काय व्हायना मग मोठ्या गाडीला धडकू नाही तर बारक्या गाडीला धडकू, त्याच्याशी काय मतलब नाही. पण हे चुकीचं आहे ना, कारण की विषय काय होतो गाडी परत दोघांना त्रास होतो. मग पोलीस आलं बाकीचा कारवाई आल्या सगळ्यात म्हणजे सगळेच लपडे होतात ना, त्याच्यामुळं जरा जपून चाललं पाहिजे माणसाने. पण यांना कळत नाही जरा आपण काय करायचं. इथं एक इंडियाचा फ्लॅग म्हणजे झेंडा होता इथं आता, म्हणजे अजून पण आहे पण लावला नाही अजून, नाही तर लावून असतो इथं, का म्हणून लावला नाही काय माहिती. आणि मँगलोर सिटी आहे
आत पण आहे, पण इकडं आता हे कसं आपल्याला मेन रोडची बाहेरची बायपास नाही तर आतमध्ये बँगलोर आहे. ती आता बस गेलेली दिसते ना, तिथून आतमध्ये बँगलोर आहे. तर राहिले थोडंसं एक दीड दोन किलोमीटरवर राहिली बॉर्डर. कसं तरी आपलं जायचं बॉर्डरला, कारण की ट्रॅफिक महत्त्वाचं, पास करणं महत्त्वाचं होतं. पण आता काय ते नशिबात आले आता समजायचं आणि जायचं. थोडंफार अंतर चालायचं, आता काहीतरी करायचं. जाऊया बॉर्डर पास करूया, बॉर्डर पाशी थांबूया, जरा काच वगैरे साफ करूया, चहा घेऊया. आलो टोल नाका पास करून आणि जवळजवळ 7 वाजता झाले आता. आणि आत्ता हे लाईटिंग पास केली की केरला बॉर्डर आहे. आता हिला थोड्याच वेळात दिसला जागा केरला बॉर्डर. म्हणजे असं काय महाराष्ट्र बॉर्डर घेत नाही, काटा आहे एंट्री वगैरे तसलं काय नाही. बॉर्डर बंद आहे आता, डायरेक्ट 4 लाईन चालू होईल. कमसे कम 30 किलोमीटर 30-32 किलोमीटर 4 लाईन आहे. बाकी सगळं सिंगल ह्या काही असलं त्याच्यामुळे जपून चालायला लागते, बाकी काय नाही ती अशी मध्ये येऊन ब्रेक दाबते, ती पुढचा थांबतो त्याच्या मागं लगेच थांबतो. पण असं नाही बाबा पुढचा थांबतो तर साईड देऊन गेलं पाहिजे, तसलं नाही काय. मध्येच थांबणे आणि दुसऱ्यांचा मोसम कट करणे, बाकी काय नाही. केरल में आपका हार्दिक स्वागत है, वेलकम टू केरला. इथं केरला चालू झालं. इथं फॉरेस्ट चेकपोस्ट आहे केरलाचा त्या इकडं. आणि इथं पहिलं इथं एंट्री होती द्यायला लागायची पहिली, म्हणजे आत्ता नाही, आता बॉर्डर पण झाली त्यामुळे नाही एवढं काय. पण पहिले ज्यावेळेस बॉर्डर चालू होती त्यावेळेस एंट्री द्यायला लागत होती. आणि त्यावेळेस सिंगल रोड होता, म्हणजे हे 2 पट्ट्यात एवढाच रोड होता. म्हणजे असं 4 लाईन नव्हती, काय नव्हती. म्हणजे एक 2 वर्षा पाठीमागची गोष्ट आहे. आता तरी सगळे 4 लाईन चालले, म्हणजे काम चालू आहे अजून, असं नाही की काम नाही चालू, काम चालू आहे अजून. 4 लाईन काय पूर्ण अजून झाले नाही, तर चालू आहे काम. आता हे फक्त ह्याच्यापर्यंत झाली 4 लाईन, काय आपलं म्हणते ते कासारगडपर्यंत झाली. तिथून पुढं परत कुठं झाली कुठं नाही झाली, असं थोडं टप्पावाईज चालू करत गेले ते. आणि कासारगडपासून डायरेक्ट ह्याला झाली आपलं काय ते म्हणते ते माहिला झाली आहे. त्याच्यामुळं आहे बऱ्यापैकी रोड आहे. टायमिंग पण वाचतो या, असं नाही की टायमिंग वगैरे काय वाजत नाही, टायमिंग पण वाचतो, गाडी लवकर पण जाते. तर चला बघूया किती वाजता पोचतोय आपण. बॉर्डर आलो आहे पास करून आणि थोडंसं झालं आहे, म्हणजे 1-2 किलोमीटर झालो आहे पुढं. आणि दुःख पडायला लागले बघा थोडं, म्हणजे मोबाईलमध्ये दिसत नाही पण आहे, पडायला लागले थोडं, म्हणजे दिसतंय एवढं पण नाही, पण आहे बऱ्यापैकी. आणि कसं काय अचानक केरळ्यात धुकं पडायला लागले काय माहीत, पण पडायला लागले धुकं. केरळ्यात काही धुकं पडलेलं बघितलं नाही पाहिजे, म्हणजे पडतं पण अजून 1 महिना 1.5 महिना अजून बाकी आहे. पर जानेवारी एंडपर्यंत येतं ते धुकं पडतं. बरं आता कसं काय आलंय काय माहीत, पण आहे बऱ्यापैकी थोडं आहे धुकं. बघा आता कासारगडला किती वाजता पोचतोय काय. 10 वाजून 38 मिनटं झाल्यात. आणि आलो आपण आता कन्नूरमध्ये. कन्नूरचं आपलं महात्मा गांधी सर्कल. आणि इथून आपल्याला जायचं आहे राईटला, लेफ्टला. इकडं राईटला कन्नूर सिटीत गेला, इकडं लेफ्टला माही, वडगारा, कोचिन ह्या साईडला जातो रोड. आणि आता झोप पण लय आली मला, बघतो आता 2-3 तास 1-2 तास झोपतो, 1-2 तास झोपतो आणि जाऊया मग. आता काय कसं, कारण की रिस्क घेण्यात काय अर्थ नाही. रात्री पण झोपलो होतो आपण हॉटेलला येऊन, आज पण बहुतेक झोप आली त्याच्यामुळे झोपणारच आहे मी. बघूया आता किती कुठं जाते, कुठंपर्यंत गाडी जाते बघूया. आणि मग झोपायचं नियोजन करूया. शक्यतो माही बायपासपर्यंत न्यायचं डोक्यात आहे माझ्या. आणि तिथून कसं 1-2 तासात आपली गाडी जागेवर पोचते. आणि सिटीमधूनच सगळा रोड आहे पूर्ण, बायपास नाही काय ना. आत्ता चालला रोड 4 लाईन, तुम्हाला असे सांगितलं तसं. अजून तर काय झालेलं नाही, कन्नूर बायपास काय झालेलं नाही, पण माही बायपासही झालेलं रोड. बघूया माही बायपासला जाऊन 1-2 तास पडूया. आणि रस्ता पण सिटीतला जरा खराब आहे, गाडी दिसते आपटते, बाकी काय नाही. बघूया हा ब्लॉग आपण इथं एंड करतोय आणि भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.